नमस्कार, मी प्रियंका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीटेक सायबर सिक्युरिटी या कोर्सबद्दल माहिती। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बीटेक सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, हा किती वर्षाचा कोर्स आहे, याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट शिकण्यास भेटतात, तसेच आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, आपल्याला सॅलरी किती राहील, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर फर्स्ट, बीटेक सायबर सिक्युरिटी म्हणजे काय? तर सायबर सिक्युरिटी म्हणजे आपण जे सायबर हल्ले आहेत, म्हणजे नेटवर्किंग आणि डाटा ट्रान्सफर ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस जे सायबर क्राईम होतात त्याच्यापासून आपल्याला कसं वाचलं पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या नवीन टेक्निक आल्या आहेत की ज्याच्यापासून आपण सुरक्षित राहू शकतो, हे सगळं आपल्याला किंवा विद्यार्थ्यांना या सायबर सिक्युरिटी या ब्रांचमध्ये शिकण्यास भेटतं। तर सायबर सिक्युरिटी हा 4 वर्षाचा कोर्स असून याच्यामध्ये आपल्याला 8 सेमिस्टर आहेत आणि प्रत्येक सेमिस्टरमध्ये सायबर हल्ल्यापासून सुरक्षित कसं राहायचं याच्या विविध टेक्निक किंवा विविध प्रणाली आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्यास भेटतात। तर बीटेक सायबर सिक्युरिटीचा उद्दिष्ट काय आहे? तर मेन उद्दिष्ट आहे की नेटवर्किंग झालं किंवा इथिकल हॅकिंग झालं किंवा डाटा ट्रान्सफर ज्यावेळेस आपण करतो तो सुरक्षित कसा ठेवायचा याचं ज्ञान घेणं हा सगळ्यात मेन उद्दिष्ट आहे। तसेच प्रॅक्टिकल नॉलेज घेणं आणि ज्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत डाटा सायबर सिक्युरिटी या क्षेत्रातील त्या जाणून घेणं हे देखील याच्या मागचं उद्दिष्ट आहे। तर आता पाहूयात की आपण सायबर सिक्युरिटी या ब्रांचमध्ये आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट शिकण्यास भेटतात। तर फर्स्ट आहे कम्प्युटर नेटवर्किंग, त्यानंतर आहे ऑपरेटिंग सिस्टीम, तसेच आहे डाटा सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, नेटवर्क सिक्युरिटी, क्रिप्टोग्राफी, त्यानंतर आहे मेलवेअर अँड अँटीव्हायरस अनालिसिस, तसेच सायबर लॉ किंवा IT पॉलिसीज, हे सगळे सब्जेक्ट आपल्याला सायबर सिक्युरिटी या ब्रांचमध्ये शिकण्यास भेटतात। तसेच विविध प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिकण्यास भेटतं, म्हणजे इथिकल हॅकिंग झालं किंवा नेटवर्किंग आहे, क्रिप्टोग्राफी या क्षेत्रातील जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे जे आपल्याला सायबर हल्ल्यापासून सुरक्षित कसं ठेवता येईल हे सगळे आपल्याला याच्यामध्ये शिकण्यास भेटतं। तर आता पाहूयात की जर आपण सायबर सिक्युरिटी हा कोर्स कंप्लीट केला तर आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। तर फर्स्ट आहे सायबर सिक्युरिटी अनालिस्ट, नंतर आहे इथिकल हॅकिंग किंवा इथिकल हॅकर म्हणून सुद्धा आपण याच्यामध्ये करिअर करू शकतो। तसंच आहे नेटवर्क सिक्युरिटी इंजिनियर किंवा नेटवर्क सिक्युरिटी इंजिनियर, त्यानंतर आहे IT सिक्युरिटी मॅनेजर, तसेच आहे डाटा सिक्युरिटी एक्सपर्ट, त्यानंतर आहे आपल्याला की सॉफ्टवेअर जो डेव्हलपमेंट आहे किंवा जो आपला डाटा आहे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणून सुद्धा आपल्याला करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। तसेच टाटा फॉरेन्सिक ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। तर आता पाहूयात की आपल्याला याच्यासाठी पात्रता कोणकोणती लागते ऍडमिशन घेण्यासाठी। तर सायबर सिक्युरिटी या कोर्समध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला 12th सायन्सला PCM हा ग्रुप असावा लागतो। तसेच आपल्याला रसायनशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जास्त गुण मिळणे आवश्यक आहे। तसेच आपल्याला त्यानंतर JEE ची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते। तर काही विद्यापीठ जे असे आहेत की आपल्याला डायरेक्ट ऍडमिशन देतात, म्हणजे त्यांची एंट्रन्स एक्झाम घेतात किंवा आपल्याला डायरेक्ट ऍडमिशन सुद्धा देऊ शकतात। ही झाली आपली ऍडमिशन प्रोसेस। आता पाहूया की आपल्याला सॅलरी किती भेटेल। तर फर्स्ट आपल्याला स्टार्टिंग सॅलरी आपल्याला 4 ते 6 लाख रुपये पर इयर एवढी सॅलरी भेटते आणि जर आपण एक्सपिरियन्स घेतला तर ती सॅलरी आपल्याला 10 ते 12 लाख रुपये सुद्धा होऊ शकते। कारण की बीटेक सायबर सिक्युरिटी हा सगळ्यात महत्त्वाचा कोर्स म्हणजे ट्रेंडिंगचा कोर्स आहे, कारण की आजकालच्या जगामध्ये सायबर हल्ले खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत आणि या कोर्समध्ये आपल्याला खूप जास्त ज्ञान मिळते किंवा आपल्याला खूप जास्त करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। त्याच्यामुळे विद्यार्थी या कोर्सकडे जास्त प्रमाणात वळत आहेत। जर विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं असेल की असे कोणते विद्यापीठ आहेत इंडियामध्ये, ऑल इंडियामध्ये जे आपल्याला सायबर सिक्युरिटी हा कोर्स ऑफर करतात कमीत कमी फीजमध्ये, तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।